मी सामाजिक कार्यकर्ता आकाश पाटील कोकणे सावरगाव. हा जो रस्ता आहे वन्नाळी ते सुगाव सावरगाव जोडणारा हा पूल आहे. या पुलावरती मी 2021 मध्ये 12व्या महिन्यात या पुलाचं काम झालेले आहे. त्यावेळेस मी निवेदन देऊन याच्यावरती तक्रार दिलो होतो. तक्रार दिलो असता गिरी साहेब डिप्टी इंजिनियर त्यावेळेचे अधिकारी होते. त्यांना ह्या कामाच्या बोगस कामाबद्दल सविस्तर माहिती सांगले असता त्यांनी कसल्याच प्रकारची कारवाई इंजिनियरवर केली नाही. हे असे बोगस काम हे बघा, हे असे सळाक्या सुद्धा छत्रीच्या काड्यासारखे सळाक्या या पुलावरती राहिलेले आहेत. आणि हे पाहू शकता तुम्ही माल हलक्या क्वालिटीची मटेरियल वापरून सळाक्याला जोड करून या पद्धतीत असे काम केलेले आहेत बोगस. हे पाहू शकता तुम्ही. हातानं माझ्या सळाक्या निघत आहेत आणि हा पूल निष्कर्ष दर्जाचा करण्यात आलेला आहे. मी वारंवार तक्रार केलो पण याची कसल्याच प्रकारची दखल घेतलेली नाही. आज हा पूल काल मागे पूर आले असता वाहून जाण्याच्या मार्गावर होता आणि या पुलावर जर कोणाचा अपघात झाल्यास देगलूरचे डिप्टी इंजिनियर निळकंठवार साहेब जबाबदार राहतील. हे खात्रीशीर मी सांगत आहे. हे पाहू शकता तुम्ही, हे झुकण्याच्या मार्गावर लागलेला आहे आणि हे जो सांड पडलेली आहे आणि इकडे तुम्हाला पाहू शकता, थोडं खालून येता का, हे मुरुम टाकून भरायचं फुल असते पण मुरुम न टाकता या जागी माती भरून काळी माती भरून हे काम असे बोगस करण्यात आलेलं आहे. हा पूल लवकरच पडण्यात येईल. आणि आमचा जो पूल होता जुना, मला कळत सुद्धा नव्हतं त्या दिवशीपासून हा पूल होता, पण त्या पूला कसल्याच प्रकारचा असा खड्डा काय निळकंठवार साहेब यांनी दखल घ्यावी व कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करावा व इथं पुलाची दुरुस्ती पावसाळ्यापुरतीच का होईना करून देण्यात यावी व नंतर मोठ्या प्रमाणातला इथं फुल करून द्यावा. या पुलावरती 5 गावे आहेत. निपाणी सावरगाव, आप सावरगाव, सुगाव, मनसकरगाव असे 5 गाव या पुलावरती जोडलेले आहेत. बोला कोंडापट. हा निधी 75 लाखाचा निधी या पुलासाठी वापर करण्यात आलेला आहे. हे वापर न करता केवळ 30% 40% वापर करून बाकीचा पूर्ण खाण्यात आलेला आहे. हे तुम्ही शिवा दिलं की शिवा दिलं म्हणता, गालिया दिलं की गालिया दिलं म्हणता. हे दलाल अधिकारी आहेत. हे दलाल अधिकाऱ्याचे कारनामे मी दाखवून देत आहे. माझ्यावर कसल्याही प्रकारचा गुन्हा किंवा काही एफआयआर जरी पडला तर मी यांना दलाल म्हणल्याशिवाय राहणार नाही. या जाग्यावर काम लवकरात लवकर झालंच पाहिजे याची लेखी तक्रार मी बांधकाम विभाग यांना देत आहे. गुत्तेदारचं लायसन रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे ही माझी विनंती आहे शासनाला.